नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केलाय. ही घटना निंबोडी येथे त्यांच्या राहत्या घरी घडली असून रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या चारचाकी वाहनावर दगड फेकून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. प्रकाश पोटे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यातून गोरगरीब, कष्टकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देत असून त्यांच्या कार्यामुळे त्यांनी लोकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र अशा समाजसेवकाच्या वाहनावर झालेला हल्ला हा निंदनीय असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे. या घटनेचा निषेध म्हणून जन आधार सामाजिक संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा नोंदवला आहे. हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून याबाबत लवकरच अधिकृत निवेदन देण्यात येणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. मी प्रकाश पोटे, सामाजिक कार्यकर्ता, अध्यक्ष जनाधार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य तथा उपजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार. काल रात्री अचानक माझ्या MS 16-30-11 या गाडीवरती साधारण रात्री 3च्या नंतर अज्ञात माथे फिरवणे राजकीय द्वेषातून म्हणा माझ्या गाडीवरती हल्ला केला आणि मला व माझ्या परिवाराला भयभीत होऊन ही जी काही क्रांतिकारी चळवळ आपण मागच्या 8-10 वर्षापासून जिल्हाभर उभा केलेली आहे ती थांबवावी असा त्यांचा मानस असावा. परंतु याच व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या माथे फिरवला किंवा त्या अज्ञात लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो की तुम्ही अशी चळवळ आम्हाला भीती दाखवून घालू शकत नाहीत. कारण की ही मुळात चळवळ जी उभा केली तीच एका बलिदानामधून उभा झालेली आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की ही जी क्रांतीची चळवळ आहे ती याही पेक्षा अधिक पटीने आणि अधिक गतीने सुरू राहील. वेळ प्रसंगी या प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलं जाईल. तसंच सदरचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांचाही मला फोन आला. त्यांनी पोलीस अधीक्षक घारगे साहेब यांना कॉल करून या सर्व घटनेची चौकशी करायला सांगितलेली आहे. मी देखील नगर तालुका भिंगार कॅम्पचे PSI यांना देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण लवकरात लवकर सदर घटनेचा शोध लावावा आणि जो काही आरोपी आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.